संजय सामंत बोलतायत, आपण थेट जाऊया. मात्र या ठिकाणी कॅबिनेट बैठकीला नव्हतं. सांगतो, योगेश कदम साहेब हे खेडमध्ये आहेत, शंभूराज हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत, संजय राठोड यांची आई एक्सपायर झाल्यामुळं ते त्यांच्या मतदारसंघामध्ये होते. मी माझं रुटीन चेकअप होतं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची आणि कोकणाची युती संदर्भातली एक बैठक ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर होती म्हणून बंगल्यावर होतो. पण तुम्ही भेटीसाठी आलात, पण रवींद्र चव्हाणांची तुमची भेट झाली नाही. नाही, रवींद्र चव्हाण साहेब नाहीच आहेत. रवींद्र चव्हाण साहेब बंगल्यावर नाहीच आहेत. मंत्रालयाच्या समोरचा त्यांचा बंगला आहे. त्या बंगल्यावर गुहागरच्या संदर्भामध्ये माजी आमदार डॉक्टर विनय नातूसाहेब आले होते आणि त्यांना भेटण्यासाठी इथं आलो होतो. याच्यामध्ये नवल असण्यासारखं काय? रवींद्र चव्हाण यांनी जे पक्षप्रवेश, विशेषत्वाने कल्याण डोंबिवलीतले जे प्रवेश आहेत ते शिवसेनेबद्दल भाजपमध्ये होत आहेत. अनेक नगरसेवकांचे होत आहेत. अद्वै हिरेंचा आज पक्षप्रवेश होतो आहे किंवा इतर देखील जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी मंत्री आहेत त्यांचे विरोधकांचे पक्षप्रवेश पक्षप्रवेश झाले आणि त्यामध्ये मागे रवींद्र चव्हाण होते आणि ते प्रदेशाध्यक्ष अशा प्रकारे पक्षप्रवेश झाले. मग तेच नेमकं नाराजीचं कारण आहे का? काय सांगितलं की या संदर्भामध्ये मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हतो याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं. राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं. योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते असं माझं म्हणणं आहे. नाहीच आहे ना. आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत. त्याच्यामुळे नाराजी कशा? आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते. पण जे काही मंत्री नाराजी व्यक्त करायला गेले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलेलं आहे, अशी माहिती आली समोर की सुरुवात जी आहे सुरू केली उल्हासनगरमधनं तुमच्याकडून करण्यात आली, त्यामुळे आम्ही सुद्धा थोडंफार केलं. असं शब्दांशब्द तिथं बोललेलं तुम्हाला कसं काय कळतं हे एक फार मोठं कुतूहलच आहे. त्याच्यामुळं असं तिथं चर्चा झाली का ही माहिती घेतो आणि परत तुम्हाला सांगतो. पण सर, एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या ठिकाणी आलेला होता, रवींद्र चव्हाण या ठिकाणी आले असतील, थेट जातात अद्वै हिरेंच्या प्रवेशासाठी, त्यांना देखील विरोध आहे कुठे ना कुठे दादा भुसे. मी परत एकदा सांगतो, मी रवींद्र चव्हाण साहेबांना भेटायला नक्की सकाळी येणार होतो. मी सांगितलं चेकअपमुळे मला उशीर झाला, त्याच्यामुळे ते कार्यक्रमाला कदाचित निघून गेले असतील. पण गुहागरचे माजी आमदार आदरणीय विनय नातूसाहेब बंगल्यावर इथं होते आणि दुसरीकडे कुठं भेटण्यापेक्षा महायुतीच्या प्रदेशाध्यक्षांचा भाजपचा जर बंगला असेल तर त्याच्यावर भेटणं काय गैर आहे असं मला वाटत नाही. एक प्रश्न विचारायचा होता. प्री कॅबिनेटला अनेक मंत्री उपस्थित होते, यामुळे प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील यांच्याबरोबर संजय शेजर हे अनेक मंत्री होते प्री कॅबिनेटला उपस्थित होते. त्याच्यानंतर ताबडतोब 12 वाजता कॅबिनेट बैठक झाली, त्या ठिकाणी ते अनुपस्थित होते. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये हेच सगळे मंत्री उपस्थित होते. मग याला योगायोग नाही, हा योगायोगच समजावा. आणि मंत्र्यांनी एखादी गोष्ट जर मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी एकत्र गेले तर ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे अनेक गोष्टी आम्ही मांडू शकतो. शेवटी आम्हाला जे काय पाहिजे, आम्हाला जे काय आवश्यक आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कोणाला सांगणार. दोनच व्यक्ती अशा आहेत ज्यांच्याकडे आमचं चांगलं वाईट आम्ही सांगू शकतो. ते म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीमध्ये असल्यामुळं देवेंद्रजी. हे मान्य देखील करू की तुम्ही तक्रार त्यांच्याकडेच करणार मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांकडे, परंतु एका बाजूला पक्षप्रवेशावरनं थेट नाराजी हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर अचानक योगायोगानंच हे सगळे मंत्री अनुपस्थित राहिले, हे कुठेतरी असे योगायोग भविष्यामध्ये अनेक येतील, अनेक वेळा आपल्याला असं बोलावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. जी बैठक झालेली आहे ती खेळीमेळीनं झालेली आहे. आमच्या मनातलं जे काय होतं किंवा नव्हतं ते मुख्यमंत्र्यांकडे सांगायचं असतं आणि कोणाकडे सांगायचं असतं. कॅबिनेटमध्ये देखील हे सांगता येईल होतं ना, तिकडे अनुपस्थित राहून नंतर खास बहिष्कारच टाकावा. कुठेही बहिष्कार टाकलेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते, त्याच्यामुळे बहिष्कार आपण म्हणू शकत नाही. आणि जे गैरहजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही. आणि जे काय मनातलं सांगायचं होतं ते आपणच मला सांगितलं, कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो. तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदयांना सांगितलेलं आहे. मी सांगितलं ना, मी माझ्या अडचणीमुळं अनुपस्थित होतो. मी चेकअपसाठी गेलेलो होतो आणि तुम्ही पाहिजे तर आज जाऊन इथले जे लोक आहेत त्यांना विचारलं तरी सांगतील. मी इथं 10 वाजता येणार होतो,
ते मला लेट झालं. पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढते, महायुतीचाच सरकार बसेल प्रत्येक ठिकाणी असं बोललं जात आहे, परंतु मित्र पक्ष एकमेकांची फोडाफोडी करते. तुम्हाला अपेक्षित असलेलं त्यामुळे सगळं घडतंय का? तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर माझ्याकडनं मिळणार नाही. 100% आम्ही बहिष्कार टाकलेला नव्हता. जी आमची काय भूमिका होती ती मुख्यमंत्री मोदयांकडे कदाचित मांडली असेल, पण तिथं काय घडलं हे शब्दांशब्द तुम्हाला कसा कळतो किंवा कळलेला चुकीचा कसा असू शकतो याची मी माहिती घेतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, गेल्यावेळी ज्यावेळी समन्वय समितीची बैठक झाली नव्हती त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की बैठक आमची झाली, मात्र 18 तारखेला आम्ही या संदर्भात एक पीसी घेऊ. समन्वय संयुक्त पत्रकार परिषद आज होणार होती. आज कुठेही त्या पत्रकार परिषदेत वाच्यता अजून दिवस संपायचा आहे. आपण सगळ्या गोष्टी एवढ्या फास्ट हे समजू नये. अजून दिवस संपायचा आहे. पण अजून एक त्याच्यामध्ये करेक्शन मी करतो. समन्वय समितीची जी पहिली बैठक झाली नव्हती, ज्याला बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित नव्हते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं, त्याच्यानंतर 8 दिवसानं समन्वय समितीची बैठक झाली. ती दुपारी 2 वाजता झाली मंगळवारची शंभूराज देसाई साहेबांच्या घरी. त्याच्यामध्ये मी, शंभूराज देसाई, सुनीलजी तटकरे, हसन मुश्रीफ, चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित होतो. पण ती हे चुकीचं, जसं आम्ही विधानसभात सांगतो की किंवा आज ही समन्वय समितीची बैठक होती ती होणार आहे की नाही होणार आहे? थोडं जर असेल तर तुम्हाला कळेल. आधी बैठक प्रस्तावित आहे, काही चर्चा झाली आहे, असं काय आहे बैठकीच्या संदर्भात? मी मगासपासून हेच सांगतोय की आता माझी आजच्या दिवसातली पहिली बैठक ही रायगड बंगल्यावर झालेली आहे. आता इथनं मला बाहेर जायला पहिलं द्या आणि ज्या काही ब्रेकिंग असतील मला माहिती असतील थोड्या वेळाने मी तुम्हाला देतो. तुम्ही रायगडसाठी म्हणता, मात्र खेडमध्ये देखील नाराजी नाट्य आहे, कारण की आज हां त्याच्याबद्दल सांगतो. याबाबत आता आपण ट्रॅकवर आलो. मुद्दा असा आहे की याबाबत स्वतः योगेश कदम साहेबांचं माझं अर्ध्या तासापूर्वी फोनवरनं बोलणं झालं प्रवासामध्ये. तो विषय देखील मी इथं घेऊन आलो होतो. विनय नातूसाहेब हे उत्तर रत्नागिरीचे प्रमुख आहेत, निवडणुकीचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे उद्या मी रत्नागिरीला गेल्यानंतर रत्नागिरीमध्ये कुठं पाठीपुढं झालं असेल त्याच्या संदर्भात आम्ही बैठक घेऊ. त्याच्यानंतर आम्ही चिपळूणला बैठक घेऊ, त्याच्यामध्ये चिपळूण गुहागरचा विषय असेल आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे हे खेडमध्ये जाणार आहोत आणि खेडमधला निर्णय घेऊ. ठीक आहे. कणकवलीमध्ये एक वेगळी युती पाहायला मिळते. भाजपला वेगळे तुम्ही ठेवलेलं आहे आणि इतर पक्ष सिंधुदुर्गामध्ये भाजपला कुठेही आम्ही वेगळं ठेवलेलं नव्हतं. शेवटपर्यंत मी आणि निलेशजी हेच सांगत होतो, दीपकभाई केसरकर हेच सांगत होतो की आमच्यासाठी आम्हाला शिंदेसाहेबांनी आदेश दिलेले आहेत की माननीय खासदार राणेसाहेबांचा शब्द हा अंतिम असेल. आम्ही राणेसाहेबांच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो. तोपर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेले होते. आम्ही राणेसाहेबांना विनंती केली की अशा पद्धतीनं तुमचं देखील ऐकलं गेलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही काय करू. आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांनी सांगितलं की आता शेवटी कोण जर ऐकत नसेल तर शेवटी स्वतःच्या पक्षाचे देखील फॉर्म भरले गेले पाहिजेत. पण मला 100% खात्री आहे की आशीर्वाद राणेसाहेबांचा आम्हालाच आहे. अशा पद्धतीने कोणी ऐकत नाही असं म्हणायचं का? काल राज ठाकरे यांनी ट्विट केलं, त्या ट्विटच्या माध्यमातून आपल्यावर टीका केली, शिवसेनेवर टीका केली, शिंदे गटावर टीका केली. नाही नाव न त्या ट्विटमध्ये मला असं वाटतं ते तुम्ही वेगळ्या अर्थानं घेतलंय. ते ट्विट त्यांनी असं म्हटलं होतं की बाळासाहेबांनी त्यांनी हिंदुत्वाचं भांडवल करू नये अशा पद्धतीचा आशय होतो. आता हे कोणासाठी असू शकतं? तुम्हाला कदाचित कोणीतरी सांगितलं असेल की ते आमच्यासाठी अजिबात नव्हतं. त्यांनी जो टोला मारला होता तो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्यावेळी सांगितलं होतं की काँग्रेसमध्ये जर तुम्ही जाल किंवा काँग्रेसबरोबर जर तुम्ही सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न कराल तर मी शिवसेना हे माझं दुकान बंद करेन. जे काँग्रेसबरोबर गेले, ज्यांनी हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करून, ते हिंदुत्व सोडल्यानंतर देखील ते अजूनही बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग काँग्रेसच्या मांडीवर बसून करतायत, त्यांच्यासाठी दिलेला तो टोला होता. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तो आमच्यासाठी अजिबात नव्हता. ज्यांना टोला होता त्यांच्यापर्यंत त्यांनी डायरेक्ट बोलू शकत नाही म्हणून तसा पोचवलेला आहे. त्यांना टोला होता. तर गेल्या 2 तासांपासून सुरू असलेल्या या नाराजी नाट्याला शांत करण्याचा प्रयत्न उदय सामंतांनी कशा प्रकारे केला हे आपण बघितलं. कुठलीही नाराजी नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे आणि कुठले मंत्री कुठल्या कारणामुळे गैरहजर होते याची यादी सुद्धा त्यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवलेली आहे. तर शिंदेचे 22 आमदार त्यांना सोडून जातील असा दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय. शिंदेचे